तर धनंजय देशमुख आज केज पोलिसांना भेटणार आहे। महिलेची हत्या होण्याआधी पोलिसांनी तपास करणं गरजेचं होतं असं देशमुखांनी म्हटलंय। बीड कारागृहातील परिस्थिती व्यवस्थित नाही अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुखांनी दिली आहे। जेलमधील इतर आरोपींना दुसऱ्या ठिकाणी हलवलं, पण संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कायम एकाच जेलमध्ये असं देखील धनंजय देशमुखांनी म्हटलंय। धनंजय देशमुख आपल्याबरोबर आहेत। मला सांगा, कळमला ज्या महिलेची हत्या झाली त्या प्रकरणातील 2 आरोपी आता पकडलेले आहेत पोलिसांनी, आणि ते प्रकरण कुठेतरी आपल्या जे संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाशी जुळतं आहे असे अंजली दमन यांनी सुद्धा आरोप केलेले आहेत। जे गोपनीय साक्षीदार आहेत आपल्या प्रकरणातील, त्या गोपनीय साक्षीदारांना असा जबाब दिलेला आहे की हत्या झाल्याच्या नंतर पुढील ह्या जे प्रकरणामध्ये अडकवायचं होतं सरपंचाला, तो प्लॅन ह्यांचा पूर्णपणे झाला होता। संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर त्यांचा मृतदेह त्या ठिकाणी न्यायचा असं सुद्धा ऐकण्यात येतं की असं सुद्धा ठरलं होतं, असं सुद्धा आरोप करण्यात आला। असंच केलं होतं आणि त्या जबाब जो दिलेला आहे त्या आरोपीमध्ये जे गोपनीय साक्षीदार आहेत त्या लोकांनी असंच सांगितलं आहे की ह्या लोकांनी हत्या झाल्याच्या नंतर हा प्लॅन केला होता जेणेकरून ह्यांना त्या खुनाच्या म्हणजे खुनामधून बाहेर निघता येईल आणि हा विषय डायव्हर्ट होईल असं 100% त्यांनी ठरवलं होतं। परंतु याचा तपास केज पोलिसनं करायला पाहिजे होता असं माझं मत आहे, आणि तो झालेला नाही। याच्यानंतर तरी ते सगळं पूर्णपणे माहिती घेऊन याच्यामध्ये कशी इन्व्हॉल्वमेंट होती त्या महिलेची हे समाजासमोर आलं पाहिजे, सर्वांसमोर आलं पाहिजे। जेल प्रशासनावर काही शंका उपस्थित केलेल्या आहेत, त्याच्यात नेमकं काय आहे? जेल प्रशासनात जी शंका आहे ती लेखी स्वरूपात दिलेली आवक जावकला, त्याचं उत्तर अजून आलेलं नाही। आणि दुसरी गोष्ट की तिथं जाणारे मागचे आरोपी जेलमध्ये त्यांना हलवलं जात आहे, परंतु हे जे आरोपी आहेत सगळे त्यांना तिथंच ठेवलं जात आहे। तर ह्याचं काय गणित आहे नेमकं हे मला अजून समजलेलं नाही, त्याचं स्पष्टीकरण देखील दिलं पाहिजे। कॅमेरामॅन विनोद हुमनाबादकरसह मी श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी,